केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूर लोकसभा क्षेत्रात 9,50,000 मतदारांची नावं डिलीट झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। 20 लाख मतदारांपैकी ही नावं डिलीट झाल्याचं सोमय्या म्हणालेत। भाजप नेते किरीट सोमय्या आज नागपूर दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी मतदार याद्यांबाबत संवाद साधताना नागपूर लोकसभा क्षेत्रातील मतदार याद्यांबाबत मोठा दावा केलाय। नागपूर लोकसभेत 25 लाख मतदार संख्या आहेत। या आधीत 9,50,000 मतदारांची नावं नसल्याचा दावा सोमय्या यांनी केला। मात्र या मतदारांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत। महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जे सिस्टमॅटिक काम केलं त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये 288 पैकी 240 विधानसभा क्षेत्रात बऱ्यापैकी चांगलं काम झालं। 288 पैकी 200 विधानसभा क्षेत्रात फक्त 10-12% डिलिशन आलं। स्वाभाविक आहे, 5-7% चे मृत्यू होते आणि 5-7% स्थलांतर होत आहे। त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचं कौतुक करतो। जे महानगर आहेत, नागपूर असो, पुणे असो, मुंबईचा काही भाग असो, तिथे थोडी कार्यपद्धती तालमेल न झाल्यामुळे महाराष्ट्रात असे शहरी भागातल्या 47 विधानसभा आहे की जिथे 1 सप्टेंबरला जी मतदार यादी प्रसिद्ध होणार त्यात सुमारे 30 ते 35% नावं या 47 विधानसभेची डिलीट झालेली असेल।